श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात भरभराट आणि सुख आपोआप येईल. नवीन वर्ष सुरू झाले आहे. प्रत्येक जण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत होते. बरेच लोक आहेत जे नवीन वर्षाची तयारी खूप आधीपासूनच करत होते. आपले नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जुन्या वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असले तरी येणारे वर्ष आपल्या आयुष्यात आनंदाने भरून जावो हीच सदिच्छा. जर तुम्हाला या वर्षातील आव्हाने, संघर्षे आणि अशुभ गोष्टी नवीन वर्षात घ्यायच्या नसतील तर नवीन वर्षात तुम्हाला या गोष्टी घरी आणाव्या लागतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात शुभ घडेल आणि आनंद येईल. तुमची इच्छा असेल की तुमच्या कुटुंबात सुख शांती राहावी, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला लाभ देऊ शकता. एक म्हणजे धातूचे कासव. नवीन वर्षात घरात माती किंवा धातूचे कासव आणल्यास ते खूप शुभ मानले जाते. मिश्र धातूचे कासव आणल्यास ते उत्तर दिशेस ठेवावे. असे केल्याने कुटुंबात आनंद राहतो आणि नशीबही साथ देते. दुसरी गोष्ट म्हणजे पिरॅमिड. फेंगशुई वास्तूमध्ये पिरॅमिडला खूप महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की पिरॅमिडमध्ये त्यांच्या सभोवतालच्या वस्तूंचे गुणधर्म बदलण्याची क्षमता असते. नवीन वर्षात आपल्याला घरी पिरॅमिड आणायचे आहे. पिरॅमिड धातू किंवा क्रिस्टलचे देखील असू शकते. घरात पिरॅमिड ठेवल्याने वातावरण सकारात्मक बनते. घरातील नकारात्मक ऊर्जा पळून जाते. इतकंच नाही तर पिरॅमिड घरात ठेवल्याने तुमच्या क्षेत्रात प्रगतीही होईल. तिसरी गोष्ट म्हणजे शंख. घरात शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. या वर्षी शुभ कार्यासाठी मोत्यांचा शंख तुम्ही घरी आणू शकता. मोत्यांचा शंख घरी आणल्याने घरात समृद्धी येते. जर तुम्ही हे तुमच्या घरात आणून विधीनुसार पूजा केल्यानंतर तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवाल तर तुमच्या पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होतील. तिजोरीत मोती शंख ठेवल्याने तुमची तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहते. चौथी गोष्ट म्हणजे मोरपंख. कान्हाजींना मोरपंख प्रिय आहे आणि म्हणून तो खूप चमत्कारिक मानला जातो. या वर्षी जर तुम्ही घरी मोराची पिसे आणलीत तर हे मोरपंख तुमचे नशीब देखील सुधारू शकते. घरात 1 ते 3 मोराची पिसे ठेवावीत. नशीब उघडेल आणि जीवनातील सर्व अडथळे हे आपोआपच दूर होतील. मोर पिसांचा उपयोग औषधी निर्मितीसाठी देखील केला जातो. ते सतत डोळ्यासमोर असले तरीही मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहिल्याने स्वास्थ्य चांगले राहते. आनंद झाला की आपल्याला मोरासारखे नाचावेसे वाटते. एखाद्याचा प्रेमळ स्पर्श मोरपीस फिरवल्यानंतरची सुखद अनुभूती देतो. आपल्या मनाचे अंतरंग मोरपंखाप्रमाणे रंगीत आणि आकर्षक असतात. एवढेच नाही तर उमलत्या वयात आपले आयुष्य मोरपिशी होत जाते. मोराशी आणि मोरपंखाशी आपले नाते अगदी फार पूर्वीचे आहे. मोराला पाहिले तरी प्रसन्न वाटते. त्यात तो
पावसात आनंदाने पिसारा फुलवून नाचताना दिसला तर आनंदीचा आनंद, त्याचे आकर्षण आपल्याला वाटते. तर ज्याने त्याला निर्माण केले त्या परमेश्वराला का वाटू नये? श्रीकृष्णाने तर त्याला आपल्या मुकुटात मानाचे स्थान दिले आहे. तसेच माता सरस्वती, इंद्रदेव, कार्तिकेय आणि गणपती बाप्पालाही हे अतिशय प्रिय आहे. असे मोरपीस आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता आणि आनंद घेऊन येते. म्हणून वास्तुशास्त्रात त्याला अतिशय मानाचे स्थान आहे. काही जण आपल्या पुस्तकात, वहीत किंवा भिंतीवर मोरपीस लावणे पसंत करतात. ही केवळ शोभेची वस्तू नाही, तर वास्तुदोष करणारी वस्तू आहे. वास्तुशास्त्र सांगते, 8 मोरपिसे पांढऱ्या धाग्यात गुंडाळून ओम नमो सोमाय नमः हा मंत्र म्हणून बेडरूमच्या भिंतीवर टांगून ठेवा. यामुळे दाम्पत्य जीवनात काही कुरबुरी असतील तर त्या दूर होऊन नवरा बायकोमध्ये प्रेम निर्माण होते. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी 3 मोरपिसे काळ्या धाग्यात बांधून सुपारीचे काही तुकडे घेऊन त्यावर पाणी शिंपडावे आणि ओम शनैश्वराय नमः हा मंत्र 21 वेळा जपावा. धनवृद्धीसाठी आपल्या तिजोरीत मोरपीस ठेवावे. घरातल्या मुख्य खोलीत अर्थात हॉलमध्ये मोराचे, मोरपंखाचे किंवा कृष्णाचे चित्र लावल्याने प्रसन्नता वाटते. घराच्या मुख्य दरवाजावर मोरपिसे लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. मोरपिसांचा उपयोग औषधी निर्मितीसाठी देखील केला जातो. ते सतत डोळ्यासमोर असले तरीही मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहिले की स्वास्थ्य हे आपोआप चांगले राहते. एकाग्रता वाढवण्यासाठी मोरपिसाचा वापर केला जातो. मोरपीस पाहून मन शांत होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.